जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार, पण माझा शेतकरी मात्र जीवावर उदार, असं मी का बोलतोय? मी कुठेही सहज बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणाचे वनवे पेटून उठलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यानुसार सर्व पत्रकार फक्त तीच गोष्ट जास्तीत जास्त मीडियावरती दाखवत आहेत. पण मात्र माझा बळीराजा, माझा शेतकरी जो आत्महत्या करतोय, त्याकडे दुर्लक्ष होत आहे या सरकारचं. आज 2025 चालू आहे. अनेक सरकार गेली, पण माझ्या शेतकरी राजाचा प्रश्न काही सुटेनाच. कसला आहे हा प्रश्न? 1995 ते 2013 पर्यंतचा हा रेकॉर्ड सांगतोय. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच बोललो, महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारे गेली, पण माझा शेतकरी राजा मात्र अस्वस्थ राहिला. महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 ते 2025 या कालखंडामध्ये जे महायुतीचं सरकार असतानाही आपल्या राज्यामध्ये जानेवारी ते मार्च पर्यंतचा रेकॉर्ड सांगतोय 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आता शेतकरी आत्महत्या करतो, तुम्हाला सर्वांनाही हा कारण माहिती असला पाहिजे, आणि माहिती असेलही कदाचित. सर्वात महत्वाचा आणि मुख्य कारण म्हणजे जो कर्ज असतो तो त्याला फेडता येत नाही, त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त आत्महत्या करतात. दुसरा कारण सावकारी. ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी एकच झाली, पण त्यानंतर अजून एक जी म्हणजे अनियमित पाऊस, अनियमित वीज या पुरवठा झाल्या नसल्याने शेतकरी मात्र आत्महत्या करतो. आपल्या राज्याचे लाडके भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सन 2020 साली एक प्रस्ताव अधिवेशनामध्ये मांडला होता. 2020 साली काय होता? कर्जमाफी उपाययोजना नाही आहे, कर्जमाफी करावी लागेल, पण जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देणार नाही, जोपर्यंत शाश्वत सिंचन देणार नाही, जोपर्यंत या मराठवाड्याला, या विदर्भाला दुष्काळातून आपण बाहेर काढणार नाही. आधी हे इरिगेशनला जबाबदार ठरवत होते, पण मात्र जेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद मिळाला, तिथून केवळ 8 महिन्यानंतर मला हा व्हिडिओ आढळला. का पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे, आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा. शेतकऱ्यांचा 7-12 हा कोरा करणार, विजेचे बिल ही माफ करणार, जे शेतकऱ्यांचं कर्ज होतं ते देखील माफ करणार, असे फडणवीस धडधडीत बोलले आहे. आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर आपल्या लाडक्या दादांचं, अजित दादांचा हा व्हिडिओ पहा, मग तुम्हाला आपोआपच राग येईल. या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की जे 3 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते, वीज बिल, कर्ज वगैरे माफ करू, ते प्रत्यक्षात येत नाही, आणि 31 तारखेचा हप्ता हा तुम्ही भरून टाका, पुढील 2 वर्षे तुम्ही भरा. ही गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितली. पहा लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाचे पराक्रम पहा. ठीक आहे, अजित दादा ताणतणावामध्ये असतील, त्यामुळे त्यांचा विषय समजू शकतो मी, पण त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होतो, तो म्हणजे हा पहा व्हिडिओ. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही, अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. त्यानंतर हा देवेंद्र फडणवीसचा व्हिडिओ तुम्ही जो पाहिला, त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतोय दादांनी काही अशक्य सांगितलेलं नाहीये, जे आहे ते होणारच आहे. पण त्यांचा आमदार काय बोलतोय माहितीये का? पुढच्या 2029च्या निवडणुकीत तुम्ही विचारा आम्हाला. तो आमदार सोप्या भाषेमध्ये बोलतोय, या गोष्टी होतील, आम्हाला केव्हा विचारायचं? जेव्हा आमचा कार्यकाल संपायला 3 महिने बाकी असतील, तेव्हा आम्हाला येऊन विचारा. अरे मग तुझ्या योजनांचा फायदा तरी काय? आम्ही महाराष्ट्र काय मूर्ख आहोत का महाराष्ट्रीयन? अजित पवारांनी आर्थिक अडचण सांगत कर्जमाफीची योजना 2 वर्षांसाठी पुढे ढकलली. पण हे का? लाडकी बहीण योजना सर्वात मोठा याला कारण, हा जबाबदार कारण. आता लाडकी बहीण योजनेकरता 1500 रुपये प्रति महिलेला द्यायचे, ते पण दर महिना.
मग हे झाले किती पैसे? प्रति महिना 17,000 कोटी रुपये खर्च येतोय. आणि जर हेच 12 महिन्यासाठी डिवायडेशन केले, 17,000 करोड मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 2,04,000 कोटी रुपये. आणि इतका तर फक्त आपला महसूल करच येतोय. म्हणजे किती? 1,66,000 करोड. म्हणजे हा सर्व कर फक्त लाडकी बहिणीसाठीच जातोय का? शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र या सरकारने थेट सांगितलं की 2 वर्ष थांबा आणि 31 तारखेचा हप्ता भरून टाका. आणि मग ते 1,500 रुपयाचे 2,100 रुपये करणार होता लाडकी बहिणींना, त्या गोष्टीचं झालं तरी काय? आज जवळजवळ महायुतीचं सरकार येऊन 11 महिने उलटले, पण 1,500 रुपयाचा हप्ता काही 2,100 रुपयावरती जाईनाच. या लोकांनी जे प्रस्ताव मांडले होते की आम्ही 1,500 रुपयावरून 2,100 रुपयाचा हप्ता या लाडक्या बहिणींना देऊ. अरे तुम्ही याच्या अगोदर एकच विचार करा, तुम्ही तो 1,500 रुपयाचा हप्ता देखील वेळेवर भरत नाहीत. म्हणजे वेळेवर त्या महिलांना मिळतच नाही. कुठले वचन देतात महाराष्ट्राला? आता इतकं सर्व मी बोललोच आहे, तर महाराष्ट्राच्या कर्जाबद्दल देखील आपण बोलूयात. आज महाराष्ट्रावरती 9.34 लाख करोड रुपये इतका कर्ज आहे. मागील वर्षी हा 7 लाखांपर्यंतचा टप्पा होता, पण आता तो 9.5 लाख कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राची जीडीपी आहे 49 ट्रिलियन. यानुसार आपल्या भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये सर्वात मोठा जीडीपी, सर्वात मोठा टॅक्स पेयर आपला हा महाराष्ट्र आहे. आणि काल तो एक कुत्रा भुकला होता, काय नाव त्याचं, हरियाणाचा, तो दुबे, त्याला आठवलंच असेल. आता एवढी आख्यायिका मांडलीच आहे, तर आपण महाराष्ट्राच्या बजेटकडे पण पाहूयात. आज महाराष्ट्राचं बजेट 2019 ते 20च्या दरम्यान 3.5 लाख करोड रुपये इतके होते. त्यानंतर 2020 ते 21 साली 4.5 लाख कोटी रुपये होते. सन 2022 ते सन 2023 यापर्यंत महाराष्ट्राचे बजेट 4,95,408 कोटी रुपये होते. त्यानंतर 2025 साली तब्बल 7 लाख कोटींपर्यंत पोहोचले. अशाने एकच प्रश्न उमटतो, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा बळीराजा, आपल्या महाराष्ट्राचा शेतकरी राजा अस्वस्थ का आहे? का नाही मिळत त्याला न्याय? चला पाहूयात का. आता ही बाब एकदम स्पष्टपणे ऐका, कारण आज 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्राचा बजेट आहे 7 लाख कोटी इतका, आणि त्यानंतर आपल्याला कर्ज भरायचं आहे 9.5 लाख कोटी इतका. आज या महायुतीच्या मूर्खपणामुळे आपल्या पुऱ्या महाराष्ट्राचा जो विकास काम आहे त्यात अडथळा येत आहे. आता जर इतकीच लाडकी बहीण योजना तुम्हाला द्यायची होती, लेक लाडकी योजना, ठीक आहे, ती कौतुकच मिळते, पण ही सर्वांना. या गोष्टीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला आपल्या राज्यामध्ये रस्त्यांवरती खड्डे. ते खड्डे बुंजवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, पण मात्र लाडकी बहीण योजना देण्यासाठी तुमच्याकडे खूप सारे पैसे आहेत. मग तुमची सरकार बरखास्त करायची का नाही, आता हे कमेंटमध्ये सांगणारेच ठरवतील. मी तर या महाराष्ट्र राज्यातील सरकारला, या महायुती सरकारला एकच टीप देऊ शकतो की तुम्ही या फालतूच्या गोष्टींमध्ये पैसे न गुंतवता महत्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवा. कारण शेतकरी हा राज्याचा पुढील भविष्य आहे. का? कारण त्याने शेती केली नाही तर आपण खायचं काय? ही गोष्ट खूप मोठी निर्माण होते. आणि त्यानंतर जे आत्महत्या करत आहेत शेतकरी, ते जर अस्वस्थ, उद्या त्यांनी मोर्चे काढले, त्यांना योग्य हमी भाव मिळत नाही. हंगामामध्ये मागील मला वाटतंय 40,000 असे फॉर्म आले होते ते खोटे पीक विम्यासाठी. तुम्ही कसे काय ठरवले की ते खोटे आहेत? आणि त्यानंतर डायरेक्टली 767 आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये. हे कसं शक्य आहे? तर तुमची कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या परीक्षामध्ये त्यांनी नक्कीच कॉपी केलेली असणार, तसे पास होऊन वशिल्याद्वारे ते कामाला तिथे लागले असणार, असे म्हणायला आम्हाला हरकत नाही. मी हे सर्व बोलतोय कारण तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्ही आमचे नोकर आहात, आमचे मालक नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होतं, आमचे जे पण व्हिडिओ येणार आहेत सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप सारी मदत मिळते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.